बाळूमामाच्या नावानं सांग भलं. आज आपण संत बाळूमामा यांच्या 2026 ते 27 या भागणुकीबद्दल ऐकणार आहोत. तुम्ही जे ऐकणार आहात ते साधं नाही, हा भविष्यातील इशारा आहे. त्यामुळे चुकूनही दुर्लक्ष करू नका. बाळूमामा सांगतात, ऐका माझ्या लेकरांनो, शांत बसा, मन एकाग्र करा. मी जे सांगतो आहे ते लक्षपूर्वक ऐका. ही माझी आदमापूरची भूमी, ही पवित्र भूमी आहे. मी इथेच वास करतो. मी इथूनच तुमच्यावर लक्ष ठेवतो. जो कोणी श्रद्धेने भक्तिभावाने इथे येईल त्याच्या आयुष्यातील दुःख मी दूर करीन, त्याला सुखशांती आणि समाधान देईन. पण जो माझा अपमान करेल, जो या पवित्र भूमीची विटंबना करेल, तो मातीमध्ये मिसळून जाईल. प्रिय भक्तांनो, बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं टाईप करून आजचा व्हिडिओ लाईक करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. बाळूमामा पुढे सांगतात, आज जगाची अवस्था खूप बदलली आहे. जगात पाप डोंगरा एवढं वाढलं आहे आणि पुण्य फक्त दोरी एवढं उरलं आहे. त्या थोड्याशा पुण्यावरच हे संपूर्ण जग टिकून आहे. याचा अर्थ असा की माणूस हळूहळू चांगल्या मार्गापासून दूर जातो आहे. लोक सत्य सोडून असत्याकडे वळत आहेत. खोटं बोलणं, फसवणूक करणं, स्वार्थासाठी काहीही करणं हेच आता सामान्य झालं आहे. भाऊभावात प्रेम उरलेलं नाही. नात्यांमध्ये विश्वास कमी होत चालला आहे. बाळूमामा सांगतात, जगावर अंधार पसरत चालला आहे. हा अंधार फक्त बाहेरचा नाही, हा माणसाच्या मनातला अंधार आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण होईल, अस्वस्थता वाढेल, एकमेकांवरचा विश्वास तुटेल, नात्यांमध्ये दुरावा वाढेल, चांगल्या गोष्टी कमी होतील, वाईट गोष्टींना जास्त महत्त्व मिळेल. मित्रांनो, आपण आजूबाजूला पाहिलं तर हे सगळं हळूहळू घडताना दिसतंय. बाळूमामा पुढे सांगतात, निसर्ग आपला स्वभाव बदलायला लागला आहे. पाऊस वेळेवर पडणार नाही. कधी अतिवृष्टी होईल तर कधी भयंकर दुष्काळ पडेल. लोक पाणी पाणी करत फिरतील. ऋतूंचा क्रम बदलून जाईल. उन्हाळ्यात पाऊस पडेल, पावसाळ्यात उन्हं पडतील. निसर्गाचा तोल बिघडेल आणि त्याचा सर्वात मोठा फटका माणसालाच बसणार आहे. बाळूमामा सांगतात, धर्माची गाडी अजून चालू आहे, पण माणसाने तिच्याकडे पाठ फिरवली आहे. लोक देवधर्म विसरत आहेत. श्रद्धा कमी होत चालली आहे. स्वार्थ, पैसा, सत्ता याचाच विचार माणूस करत आहे. मित्रांनो, याचा अर्थ असा की माणूस अध्यात्मापासून दूर जात आहे. बाळूमामा सांगतात, जो धर्म सोडेल तो संकटात सापडेल, पण जो माझ्यावर श्रद्धा ठेवेल, जो भक्ती करेल, त्याला मी कधीच सोडणार नाही. बाळूमामा पुढे सांगतात, ही आदमापूरची भूमी पवित्र राहील. येथूनच माझं नाव संपूर्ण जगात पसरले जाईल. माझा जय जयकार होईल. माझा दरबार भरलेला राहील. जो कोणी श्रद्धेने माझ्याकडे येईल त्याच्या जीवनातील दुःख मी दूर करीन. त्याच्या घरात सुख आणि शांती मी निर्माण करीन. बाळूमामा इशारा देतात, जो माझा अपमान करेल, जो या पवित्र स्थळाचा आदर करणार नाही, त्याचा नाश होईल. मी पाप पुण्याचा हिशोब ठेवतो. कोणालाही त्याच्या कर्मापासून सुटका नाही. मित्रांनो, बाळूमामा शेतीबद्दल सांगतात, पुढच्या काळात शेतीमध्ये मोठे बदल दिसतील. काही पिकं भरपूर येतील तर काही पिकं मध्यम राहतील. धान्य कधी जास्त तर कधी कमी होईल. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करेल, पण त्याला निसर्गावरच अवलंबून राहावं लागेल. आणि शेवटी बाळूमामा सांगतात, ही फक्त सुरुवात आहे. पुढे अजून मोठ्या आणि भयानक गोष्टी घडणार आहेत. म्हणून सावध रहा, श्रद्धा ठेवा आणि धर्माच्या मार्गावर चालत रहा. बाळूमामा सांगतात, ऐका माझ्या लेकरांनो, मी तुम्हाला शेतीबद्दल सांगतो. पुढचा काळ हा शेतकऱ्यासाठी सोपा राहणार नाही. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करेल,
घाम गाळेल, मेहनत करेल, पण त्याच्या कष्टाचं फळ नेहमी मिळेलच असं नाही. पाऊस वेळेवर पडणार नाही. कधी खूप जास्त पाऊस पडेल तर कधी पूर्ण दुष्काळ पडेल. शेतकरी आभाळाकडे पाहत राहील, पण निसर्ग त्याच्या मनाप्रमाणे वागणार नाही. पिकांची स्थिती बदलत राहील. काही पिकं भरपूर येतील तर काही पिकं मध्यम राहतील आणि काही वेळा पिकं पूर्णपणे नष्ट होतील. जमिनीतील धान्य कधी उदंड पिकेल. तांदूळ, गहू, मूग, तूर, सोयाबीन ही पिकं भरपूर येतील, पण काही काळानंतर त्याच पिकांचं उत्पादन कमी होईल. धान्यांचं प्रमाण कधी जास्त तर कधी कमी होईल. बाजारात कधी भरपूर माल असेल तर कधी तुटवडा निर्माण होईल. धान्याचे भाव स्थिर राहणार नाहीत. कधी भाव खूप वाढतील तर कधी अचानक घसरतील. शेतकऱ्याला योग्य भाव मिळणं कठीण होईल. वैरणीचं महत्त्व खूप वाढेल. ज्याच्याकडे वैरण साठवलेली असेल तोच सुरक्षित राहील. वैरण सोन्यासारखी मोलाची होईल. म्हणून सांगतो, धान्य आणि वैरण जपून ठेवा. वेळ आली तर तेच उपयोगी पडेल. जनावरांचे भाव गगनाला भिडतील. गाई, म्हशी, बकरी, मेंढ्या यांची किंमत खूप वाढेल. दुधाचे भाव वाढतच राहतील. मेंढींबद्दल मी विशेष सांगतो. मेंढी ही धनगराची खरी संपत्ती आहे. ज्याच्याकडे मेंढ्या असतील तो सुखात राहील. मेंढीला खूप महत्त्व येईल. मेंढीची किंमत इतकी वाढेल की ती सोन्यासारखी वाटेल. मेंढ्यांच्या कळपाला मान मिळेल. त्यांची काळजी घेणारा माणूस सुखी राहील. मेंढीपासून नवीन पैदास निर्माण होईल. नवीन जाती तयार होतील. धनगर समाजासाठी हा काळ महत्त्वाचा ठरेल. गाई म्हशींचंही महत्त्व वाढेल. दुधाचा व्यवसाय वाढेल. डेअरी चालवणारे लोक पुढे जातील, पण त्यात फसवणूक होईल. काही लोक नफा कमावतील तर काही लोक नुकसान सहन करत राहतील. ऊस आणि साखर यामध्ये मोठे बदल दिसतील. साखरेचा भाव कधी वाढेल तर कधी कमी होईल. साखर कारखान्यांमध्ये गोंधळ निर्माण होईल. ऊसाचा व्यवसाय अस्थिर राहील. कधी नफा तर कधी मोठं नुकसान. रस, गूळ यांचेही भाव बदलत राहतील. तंबाखूचं उत्पादन मध्यम राहील, पण तंबाखूमुळे अनेक घरं उद्ध्वस्त होतील. लोक त्याच्या आहारी जातील. शेतकरी कष्ट करत राहील, पण त्याच्या आयुष्यात स्थिरता येणार नाही. तो निसर्गावर अवलंबून राहील आणि निसर्ग त्याला सतत परीक्षा देईल. धान्य, जनावरं, शेती हे सगळं असलं तरीही मनुष्याला समाधान मिळणार नाही. बाळूमामा सांगतात, ज्याच्याकडे साठवणूक असेल तो दूरदृष्टीने विचार करेल, तोच पुढे टिकून राहील. ही शेतीची अवस्था आहे. ही काळाची चाल आहे. यातूनच जो शिकेल तोच सुखात राहील. बाळूमामा सांगतात, ऐका माझ्या लेकरांनो, आता मी तुम्हाला राजकारण आणि समाजाबद्दल सांगतो. पुढच्या काळात राजकारणात मोठा गोंधळ निर्माण होईल. नेते एकाच पक्षात टिकणार नाहीत. आज इथे तर उद्या तिथे जातील. पक्ष बदलणं सामान्य होईल. सत्तेसाठी भांडणं वाढतील. नेते लोकांपेक्षा स्वतःच्या फायद्याचा विचार करतील. सत्ता आणि पैसा हाच त्यांचा मुख्य उद्देश असेल. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढेल. पैसे खाल्ल्याशिवाय कोणतंही काम होणार नाही. प्रामाणिक माणूस शोधूनही सापडणार नाही. सत्य बोलणाऱ्याला त्रास सहन करावा लागेल. खोटं बोलणारा पुढे जाईल. समाजात तणाव वाढेल. जाती धर्माच्या नावावर भांडणं होतील. लोक एकमेकांविरुद्ध उभे राहतील. सीमावाद वाढेल. राज्यांमध्ये वाद निर्माण होतील. काही भागांमध्ये मोठे गोंधळ होतील. अचानक दंगली होतील. जळपोळ, तोडफोड वाढेल. निर्दोष लोक यात सापडतील. अतिरेकी हल्ले वाढतील. बॉम्बस्फोट होतील. मोठी शहरं हादरतील. लोकांच्या मनात भीती निर्माण होईल. सुरक्षिततेचा अभाव जाणवेल. राजकारणात मोठे घोटाळे उघड होतील. मोठे नेते अडचणीत येतील. काहींना तुरुंगवासही भोगावा लागेल. न्याय विकत मिळेल. पैशाने निर्णय बदलले जातील. गरीब माणसाला न्याय मिळणं कठीण होईल. महागाई वाढेल. सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल.
पैशाची किंमत कमी होईल. लोक पैशाच्या मागे धावतील, पण समाधान मिळणार नाही. तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जाईल. वाईट सवयी वाढतील. संस्कार कमी होतील. शिक्षण असूनही माणूस अडचणीत येईल. ज्ञान वाढेल, पण आयुष्य कमी होईल. घराघरात वाद होतील. नातेसंबंध तुटतील. आई वडिलांचा मान कमी होईल. बाळूमामा सांगतात, माणूस माणसाला ओळखेनासा होईल. स्वार्थासाठी नातेसंबंध तोडले जातील. वाईट काळ हळूहळू जवळ येत आहे. जो सावध राहील तोच वाचेल. धर्म सोडणारा माणूस अडचणीत येईल. भक्ती करणारा माणूस टिकून राहील. ही समाजाची अवस्था असेल. ही काळाची दिशा आहे. बाळूमामा सांगतात, ऐका माझ्या लेकरांनो, आता मी तुम्हाला पुढच्या काळातील मोठ्या संकटांबद्दल सांगतो. जग शांत राहणार नाही. देशांमध्ये तणाव वाढेल. लहान लहान कारणांवरून मोठे वाद निर्माण होतील. काही देश एकमेकांसाठी घातक ठरतील. शक्तिशाली देश कमजोर देशांवर दबाव आणतील. भारताच्या सीमांवर तणाव कायम राहील. सीमेवर संघर्ष सुरूच राहतील. सैनिक सतत सज्ज राहतील. युद्धाची परिस्थिती निर्माण होईल. थेट युद्ध कमी दिसेल, पण गुप्त युद्ध सुरूच राहील. अचानक हल्ले होतील. सीमेवर गोळीबार होईल. शत्रू देश भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, भारताचे सैनिक छातीवर गोळ्या झेलून लढतील. देशाचं रक्षण करतील. शत्रूला परतवून लावतील. जगातील अनेक भागांमध्ये युद्ध पेटेल. शहरे उद्ध्वस्त होतील. लोकांना आपलं घर सोडावं लागेल. बॉम्बस्फोट, हल्ले, दहशतवाद वाढेल. निर्दोष लोक यामध्ये बळी पडतील. मोठ्या शहरांवर संकट येईल. अचानक घटना घडतील. लोकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण होईल. जगातील अर्थव्यवस्था हादरेल. व्यापार ठप्प होईल. बाजारपेठांमध्ये मंदी येईल. काही देश पूर्णपणे कमकुवत होतील. काही देश उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जातील. निसर्गही या काळात शांत बसणार नाही. भूकंप होतील. पूर येतील. वादळं येतील. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनाश होईल. पाणी आणि जमीन दोन्ही संकट निर्माण करतील. लोकांना सुरक्षित जागा शोधावी लागेल. स्थलांतर वाढेल. आकाशातही बदल दिसतील. अचानक घटना घडतील. लोक घाबरून जातील. जगाचा तोल बिघडेल. मानवाला स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटू लागेल. बाळूमामा सांगतात, हा काळ सोपा नाही. हा परीक्षा घेणारा काळ आहे. जो धैर्य ठेवेल, जो श्रद्धा ठेवेल, तोच या संकटातून बाहेर पडेल. ज्याच्या मनात भक्ती आहे त्याला मी वाचवीन. त्याच्या पाठीशी उभा राहीन. ही जगाची अवस्था होईल. ही मोठ्या संकटांची सुरुवात आहे. बाळूमामा सांगतात, ऐका माझ्या लेकरांनो, आता मी तुम्हाला या काळाचा शेवटचा टप्पा सांगतो. जगात पापाचा घडा भरत चालला आहे. पाप डोंगरा एवढं वाढलं आहे. पुण्य दोरी एवढं उरलं आहे. त्या थोड्याशा पुण्यावरच जग टिकून आहे. एक वेळ अशी येईल जेव्हा पापाचा भार इतका वाढेल की पृथ्वी तो सहन करू शकणार नाही. निसर्ग स्वतः हिशोब घेऊ लागेल. धर्म हळूहळू कमी होईल. सत्याचा मार्ग सोडला जाईल. अधर्म, अन्याय, खोटेपणा यांचा प्रभाव वाढेल. तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जाईल. वाईट सवयी वाढतील. संस्कार हरवतील. आई वडिलांचा मान राहणार नाही. गुरुजनांचा आदर कमी होईल. घराघरात वाद होतील. नात्यांमध्ये दुरावा निर्माण होईल. माणसाला बुद्धी खूप असेल, पण आयुष्य कमी होत जाईल. लहान वयातच शरीरावर आजारांचा भार येईल. अनेक नवीन व्याधी निर्माण होतील. औषधं कमी पडतील. उपचार निष्फळ ठरतील. अचानक मृत्यू वाढतील. चालता बोलता माणूस खाली पडेल. कोणावर कधी संकट येईल हे सांगणं कठीण होईल. जगात भयाचं वातावरण निर्माण होईल. लोक एकमेकांपासून दूर जातील. कोणावर विश्वास ठेवावा हे समजणार नाही. निसर्गाचा कोप वाढेल. भूकंप होतील. पूर येतील. वादळं धडकतील. काही ठिकाणी पाण्याचा प्रचंड प्रकोप होईल. सर्व काही वाहून जाईल. गावं, शहरं, माणसं सगळी संकटात सापडतील.
जमीन हादरेल, डोंगर कोसळतील, नद्या मार्ग बदलतील, आकाशात विचित्र घडामोडी दिसतील, सूर्य आणि चंद्र यांच्यात बदल जाणवतील. कधी दिवसात अंधार पडेल. एक काळ असा येईल की 3 दिवस अंधार पसरलेला राहील. लोक भयभीत होतील. प्रत्येकाच्या मनात भीती घर करेल. जगाचा तोल पूर्णपणे ढासळेल. मानव स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडेल. बाळूमामा सांगतात, हा काळ प्रलयाचा संकेत आहे. ही शेवटची चाहूल आहे. पण माझ्या लेकरांनो, सगळं नष्ट होणार नाही. ज्याच्या अंगी श्रद्धा आहे, जो धर्माच्या मार्गावर चालतो, तो वाचेल. ज्याच्या मनात भक्ती आहे, त्याला मी सोडणार नाही. त्याच्या पाठीशी मी उभा राहीन. त्याचं रक्षण करीन. म्हणून सांगतो, गर्व करू नका. मी मोठा असं म्हणू नका. अहंकार सोडा. लहानाचा आदर करा. मोठ्यांचा सन्मान करा. नम्रतेने वागा. सत्याच्या मार्गावर चला. धर्म पाळा. चांगल्या कर्मावर विश्वास ठेवा. लोभ, राग, मत्सर यांना दूर ठेवा. माझ्यावर श्रद्धा ठेवा. भक्ती करा. मी तुमच्यासोबत आहे. ही माझी अंतिम वाणी आहे. ही माझी शेवटची भाकणूक आहे. सांभाळून राहा, सावध राहा आणि धर्माच्या मार्गावर चालत राहा. बाळूमामा सांगतात, या जगात माणसाने सर्वात आधी नम्र राहायला शिकलं पाहिजे. मी मोठा असा अहंकार मनात ठेवू नये. कारण काळ कोणालाही मोठं किंवा लहान करून दाखवतो. आज जो वर आहे तो उद्या खाली येऊ शकतो आणि जो खाली आहे तो वर जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाशी प्रेमाने, आदराने आणि साधेपणाने वागणं हेच खऱ्या माणुसकीचं लक्षण आहे. माणसाने नेहमी सत्याचा मार्ग धरला पाहिजे. खोटेपणा, फसवणूक, लोभ आणि मत्सर यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. दुसऱ्यांचं वाईट करून स्वतःचं भलं कधीही होत नाही. चांगली कर्म केली तर त्याचं फळ नक्की मिळतं. म्हणून नेहमी चांगला विचार करा, चांगलं बोला आणि चांगलं वागा. आई वडील, गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा आदर करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ज्याने आपल्याला जन्म दिला, वाढवलं, शिकवलं, त्यांचा अपमान कधीही करू नये. त्यांच्या आशीर्वादातच माणसाचं खरं सुख दडलं आहे. बाळूमामा सांगतात की ज्याच्या मनात भक्ती आहे, श्रद्धा आहे आणि जो इतरांना मदत करतो, तोच मला प्रिय आहे. केवळ नावाने भक्त होऊन उपयोग नाही, तर कृतीतून भक्ती दिसली पाहिजे. जो गरिबाला मदत करतो, दुःखी माणसाच्या पाठीशी उभा राहतो, प्रामाणिकपणे जगतो, तोच खरा भक्त आहे. लोभ आणि पैशाच्या मागे अंधपणे धावू नका. पैसा आज आहे, उद्या नाही. पण चांगली कर्म आणि चांगलं नाव कायम राहतं. म्हणून आयुष्यात समाधान ठेवा. जे आहे त्यात आनंद मानायला शिका. माणसाने निसर्गाचा आदर केला पाहिजे. निसर्गाशी खेळ केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणून पाणी, अन्न, जमीन यांचा आदर करा आणि जपून वापरा. बाळूमामा सांगतात, ज्याच्या अंगी श्रद्धा आहे, जो धर्माने चालतो, जो दुसऱ्याला त्रास देत नाही, त्याच्या पाठीशी मी कायम उभा असतो. संकट आलं तरीही मी त्याला सोडत नाही. म्हणून माझ्या लेकरांनो, भक्ती ठेवा, सांगुलपणा ठेवा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा. मी तुमच्यासोबत आहे. तर लेकरांनो, ही होती संत बाळूमामा यांची पवित्र भाकणूक आणि आपल्यासाठी दिलेला गंभीर इशारा. या सर्वातून आपल्याला एकच शिकायला मिळतं की माणसाने नेहमी सत्य, श्रद्धा आणि सांगुलपणाचा मार्ग सोडू नये. तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये बाळूमामाच्या नावानं सांग भलं लिहायला विसरू नका. तुमच्यावर बाळूमामांची कृपा नक्की राहील. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत आणि मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. कारण योग्य वेळी मिळालेला हा संदेश कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. अशाच भक्तिमय आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की जोडा. शेवटी एवढंच सांगतो की श्रद्धा ठेवा, चांगलं वागा आणि देवावर विश्वास ठेवा. बाळूमामा तुमच्या पाठीशी आहेत. धन्यवाद.